आज आपण मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी झटपट काहीतरी बनवता येईल असा पदार्थ बनवणार आहोत, जो पटकन बनवता येतो आणि मुलंही खूप आवडीने खातील. आईला नेहमीच प्रश्न असतो की टिफिनला रोज रोज काय वेगळं द्यावं, तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता. चवीला एकदम अप्रतिम लागतील. मुलं नेहमीच सांगतील की मला मम्मी हे बनवून दे. एवढं चविष्ट लागतं आणि कमीही साहित्य लागतं. कमीत कमी साहित्यात होणारी ही रेसिपी पाहूया आपण कसं बनवायचं आहे. तर त्यासाठी इथे बघा एका बाउलमध्ये मी घेते एक छोटा कांदा घेतलेला आहे, बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, अगदी बारीक बारीक चिरायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर शिमला मिरची वगैरे घालू शकता. तर मी कमी साहित्यात बनवायचं दाखवते. अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत किंवा मग हिरवी मिरची कापून घालू शकता. आणि त्यानंतर अर्धा चमचा पिझ्झा मिक्स येतो, पिझ्झा मसाला, ओरिगानो मिक्सअप जे असेल तुमच्याकडे ते घालू शकता. चवीनुसार घालूया मीठ. मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे. त्यानंतर आता हे मिक्स करून घेऊया. अगदी तुम्हाला समजा यामध्ये कॉर्न घालायचे असेल तरी घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या यामध्ये घालू शकता. तर आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण बघा यामध्ये काहीही घातलेलं नाही आधी. आता आपण याला ठेवूया साईडला. आणि इथे मी 4 पाव घेतलेले आहेत, जे लादी पाव येतात ते. त्याला मधून असं मी कट करून घेतलेलं आहे. तुम्ही सिंगल पावही घेऊ शकता. तर इथे जॉईंट होते म्हणून मी दोन्ही एकत्र असे कट केलेले आहेत. आता यामध्ये आपण मध्यभागी ही भाजी भरून घेणार आहोत. तरी भाजी पावामध्ये राहील एवढे 1-2 चमचे आपण ही भाजी भरून घेणार आहोत. जास्त एकदम दाबून भरायचं नाही, नाही तर आपण जेव्हा ह्याला भाजू तेव्हा ती भाजी बाहेर येऊ शकते. आता यामध्ये मुलांच्या आवडीचं असं आपण घालणार आहोत चीज. चीज नाही घातलं तरी चालेल, पण मुलं आवडीने खातात म्हणून मी इथे चीज घातलेलं आहे. याऐवजी तुम्ही पनीर असेल, पनीरचे छोटे छोटे पीसेस करूनही घालू शकता. तर अगदी मी साधी सोपी रेसिपी तुम्हाला दाखवते. त्यामध्ये तुम्हाला काय वेगळं करावंसं वाटत असेल तर तुम्ही करू शकता. तर इथे मी वरून चीज किसून घातलेलं आहे बघा, किंवा मोझरेला चीज असेल तेही तुम्ही घालू शकता. तर चीज मी इथे दोन्ही पावावरती किसून घातलेलं आहे. त्यानंतर इथे माझ्याकडे ना अमूलचं चीज सॉस आहे. याची ही टेस्ट खूप छान येते. पिझ्झावरती वगैरे तुम्ही घालू शकता. तर मी ते थोडं वरून घालते आहे. अगदी थोडंसं घालायचं, जास्त घालायची गरज नाही. चीज सॉस खूप छान लागतो. तर आता हे बघा मस्त असं आपलं स्नॅक्स पटकन तयार झालेले, जास्त वेळ लागत नाही. 5 मिनटामध्ये तुम्ही बनवू शकता. आता याला बंद करून मी गॅसवरती ठेवलेला आहे पॅन. पॅनवरती अगदी थोडंसं बटर लावून घेऊया. बटर किंवा तेलही तुम्ही लावू शकता. आणि बटरमध्ये आपण मस्त असं बटर वितळलं की हे पाव आपण पॅनवरती ठेवून मस्त असे हलके भाजून घेणार आहोत. तर बटर बघा आपलं पूर्ण आता वितळलेलं आहे. त्यानंतर आपण यावरती हे पाव ठेवायचे आहेत. तर मी 4ही पावांमध्ये भाजी घालून घेतलेली आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता वरच्या साईडने आपण थोडंसं बटर लावून घेऊया. थोडे पाव सेट झाले की थोडंसं हलकंसं बटर लावून घेऊया, म्हणजे वरूनही आपले जे पाव आहेत मस्त असे क्रिस्पी होतील, छान भाजले जातील. मी हलकं असं बटर लावून घेते. तर सर्व पावांना आपल्या बटर लावून झाले. आता याला एका साईडने पलटून आपण दुसऱ्या साईडने मस्तपैकी भाजून घेणार आहोत. जास्त मिश्रण भरलं तर थोडं पलटताना आपल्याला प्रॉब्लेम होतो, म्हणून थोडंसं भरायचं आहे. तर बघा आता एकदम लो गॅसवरती मी हे पाव भाजून घेते आहे. तर दोन्ही साईडने आपले पाव बघा मस्त असे भाजून झालेले आहेत. छान असं कुरकुरीत स्नॅक्स तयार होतं. गरम खाण्यासाठीही खूप छान लागतो, गरम गरम किंवा टिफिनमधून देऊन मुलं आवडीने खातील. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा. आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही ज़रूर शेअर करा. तर आपण हे आता पाव काढून घेऊया. वरून मी थोडंसं चीज सॉस टाकते, म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसेल. अगदी थोडंसं टाकायचं आहे. टिफिनमधून देत असाल तर नाही घातलं तरी चालेल. घरच्या घरी जर तुम्ही मुलांना बनवून देत असाल तर थोडंसं चीज किसून घालू शकता, किंवा टोमॅटो केचप वगैरेही वरून तुम्ही घालू शकता. खूप छान दिसेल.
तर ह्यानंतर थोडेसे मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. तर गरमागरम असं आपलं हे मुलांच्या टिफिनसाठीचं स्नॅक्स तयार आहे. तर रेसिपी लवकर बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अगदी साधी सोपी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर नक्की बनवा आणि मस्त असे एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत.